सुधा दीक्षित यांची दाहक सत्य ही कादंबरी प्रकरण 2. मी लघु उद्योगाच्या पाठीमागे लागले. प्रथमेश नेहमी म्हणायचा, आई तुझ्या हाताला छान चव आहे. घरी येऊन लोक पापड, मसाले, लोणची नेतील असे वाटले होते, पण माझा लवकरच भ्रमनिराश झाला. दुकानाकडे माल दिला तर प्रथम ते घ्यायलाच काकू करायचे. घेतलाच तर विक्री झाल्यावर पैसे कधीतरी वसूल व्हायचे. सारख्या चक्रा माराव्या लागायच्या. अबोली, प्रथमेश, मी पाळीपाळीने चक्रा मारत होतो. पण मनाविरुद्ध म्हण ना. प्रथमेशला किराणा दुकानदार एकदा म्हणाला, पापड ठीक आहे तो, पण लिज्जत पापडाची चव नाही. तर ओळखीच्या काही बायका हल्ली आम्हाला पाहून टाळू लागल्या आहेत. काही बायका तोंड फिरवतात आणि चालू लागतात. काही नजर दुसरीकडे वळवतात. काही जण रस्ते बदलतात. काही जणी आम्ही लोणची, पापड, मसाले घरची करतो असं ठणकावून सांगतात. तर काही जण आमच्याकडे केप्रचीच उत्पादने आवडतात. कुणी सांगतात सडेकरचीच उत्पादने स्टँडर्ड असतात. आम्ही तर तीच वापरतो. तरी पण थोडेफार 4 पैसे मिळू लागले आहेत म्हणून उद्योग चालू ठेवला आहे. तरुणांनी व्यवसाय करावे, नोकरीच्या मागे लागू नये सांगायला सोपे आणि चांगले वाटते, पण पाया घालणं किती कठीण असतं ते मला चांगलंच कळतंय. कोणताही उद्योग सुरू करायचा म्हणजे जागा हवीच, भांडवल हवेच, कच्चा माल आणायचा, पक्का बनवायचा, जाहिरात करायची, बाजारचा मार्केट सर्वे करायचा, मागण्यांची नोंदणी करायची, पुरवठा करायचा, मनुष्यबळही हवंच. आणि इतके सारं झालं की वसुलीचं, जिकिरीचं काम. साखळी निर्माण झाली की सोपं, पण ते होईपर्यंत घामटं निघत अंगाचं रक्ताचं पाणी होतं. आणि इतके करून व्यवसाय उभा राहिलाच तर कुणी प्रतिस्पर्धी उभा राहिला की आपल्या व्यवसायाची घडी डळमळीत झाली समजा की. व्यवहार असा आहे, एक निर्णय मी घेतला. उमेशच्या वडिलांपासून दूर व्हायचा आणि त्या निर्णयाने केवढा गदारोळ घातला. आठवतोय तो दिवस, काळाकुट्ट दिवस, माझ्या संसाराची वाताहत करणारा दिवस, दुर्दैवी दिवस. कसं सांगायचं? अपमान सांगावा मनात आणि मान सांगावा जनात. लहानपणापासून सांभाळत आले मी या गोष्टीला, पण मन मोकळं तर कुणाजवळ आणि कधीतरी करावंसं वाटतंय ना. माझ्या माहेरचं घर 100 वर्षापासूनचं जुनं. दक्षिण गंगा म्हणतात त्या गोदाकाठी. त्र्यंबकेश्वरला शंकराने जटा आपटल्या. ब्रह्मवतावर गंगेने शंकराच्या जटात प्रवेश केला. मग शंकराने एक छोटासा करंगळी एवढा प्रवाह पृथ्वीवर सोडला आणि गंगेचे अवतरण नदीच्या रूपात वाहत येते. नदीला अनेक घाट, कुंड, पण असे अनेक संत, गाडगेबाबा पूल, अशा पुलांनी पल्याड जोडलेलं काठाकाठाच्या महादेवाची मंदिरं, रामाचे मंदिर, गोदावरीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, मारुती मंदिर, अशी अनेक छोटी मोठी मंदिरे. मंदिराचे छान जाळे, काळावर छोट्या घुमट्या, त्यात हळद कुंकू, तांब्याची कडे, काळे लाल करगोटे, छोटे ताईत, दुष्टमधी काळे मणी, सागरगोटे, निरनिराळ्या रंगाचे काचेचे मणी, काळ्या कापडाच्या बाहुल्या, बिब्बे, सुया, असा खजिना विकायला ठेवलेला. तर काही घुमटात निरंजन संस्थेच्या पळ्या, संध्यापात्र, अभिषेक पात्र, छोट्या तिट्या, उदाची मांडी, छोटी गंगाळ, उदक पात्र, तांब्याचे, पितळेचे छोटे मोठे कलश, उदबत्तीच्या घराचे निरनिराळ्या आकाराच्या समया लखलखत असत. नदीपासून जरी दूरवर अंतरावर कोंडाजी चिवडा, गंगाराम चिवडा यांच्या टपऱ्या
मध्येच शेंगदाणे फुटाणेवाले, फेरीवाले, मधूनच फुलवाले, गजरेवाले. काय काय म्हणून सांगू. दिव्यांची रोषणाई, त्यात नदीच्या पात्रात पडणारे प्रतिबिंब, वाहत्या पाण्याचा मंद आवाज, नदीच्या पाण्यावरून घाटावर येणाऱ्या थंडसर झुळका, मंदिरात चालणाऱ्या आरत्यांचे स्वर, किणकिणणाऱ्या घंटांचे आवाज, मस्त मोहोळ. कधी कधी घाटावर बहिशाल मंडळाच्या व्याख्यात्यांची वसंत व्याख्यान मालेमार्फत व्याख्यान, तर कधी कुणा कीर्तनकारांची कीर्तनं, कधी कुणा साधू संतांची भजनं. गंगेच्या काठावर बसले की प्रसन्न मन आणि नकळत प्रबोधनही. दूरवर दिसणारी नारोशंकराची घंटा भव्यतेचे प्रतीक. पूर्वी ती वाजवून धोक्याच्या सूचना देत असत. साऱ्या गावाला या घंटेच्या उंचीपर्यंत पाण्याची पातळी आली की घंटा वाजवत असत. आजूबाजूच्या धर्मशाळा, यात्रेकरूंची उतरायची सोय. अशा वातावरणात मी कितीतरी वेळा नव्हे, रोजच वावरत होते. शाळा सुटली की घरी यायचे, पाटी दप्तर ठेवायचे, काहीतरी खायचे. तोपर्यंत मैत्रिणींचा ग्रुप दाराशी यायचा. एक आरोळी यायची, क्षमा, की लगेच मी आणि मदन पळत रस्त्यावर यायचो, की लगेच गंगेवर पळायचो. अशा या गंगेच्या घाटाकडे एक गल्ली वळायची. तिचा रस्ताही दगडी तोडीने बांधलेला होता. या गल्लीतून सरळ पुढे गेले की मेन रोड लागायचा, पण 2 फर्लिंग गेले की एक मारुतीचं मंदिर. त्या आडव्या गल्लीतून आत गेले की 2 फर्लांगावर आमचा माहेरचा वाडा जुनाच, पण पणजोबांच्या वेळी विकत घेतलेला. 4-5 इंच जाडीचा दणकट सागवानी 2 फळ्यांचा दरवाजा, 2 मोठ्या वर खालच्या खिळ्यावर हलणारा बिना बिजागऱ्यांचा मजेशीर. दाराला 2 मध्ये लोखंडी जाडजाड पट्ट्या, आतून बाहेरून पहारी खिळ्यांनी ठोकलेला होता. दाराला लोखंडी साखळ्यांची आगळ आणि आतमधून मोठा 5 इंच व्यासाचा लाकडी अडसर. प्रथम दर्शनीच दाराची मजबूती ध्यानात यावी इतका मजबूत. मग यायचे ते पुढचे अंगण. नळाशेजारी पत्र्याची शेड, नळाखाली खोल हौद, भांडी घासणे, धुण्यासाठी चौकात सिमेंट पक्का केलेला तिरपा दगड, समोर ओवरी, मातीची शेणाने सारवलेली. ओवरीवर एक छोटी खोली, त्याला लागून नळाच्या दिशेला जाणाऱ्या 2 आणखी छोट्या खोल्या होत्या. आमच्या स्टडी रूम आणि अडगळीच्या सामानाच्या खोल्या. ओवरीतून उंबरठ्यातून आत गेले की एक बोळ, पण त्याच्या सुरुवातीला जिना मातीचा, लाकडी फळ्या बसवलेला, शेणाने सारवलेल्या. एका बाजूला ओवरीच्या दिशेने उघडणारी एक खिडकी असलेला हॉल आणि दुसऱ्या बाजूला माझघर, स्वयंपाकघर होते. आणि मग हॉलच्या एका टोकाला भिंतीतून जाणारा भला मोठा अंधारी जिना, पण वरून एका झरोक्यातून प्रकाशाची तिरीप उद्रात सामावून घेत असे. वरच्या मजल्यावर बंगला म्हणजे मोठा हॉल आयताकाराचे, जिन्याच्या दुसऱ्या बाजूला मोठी चौकोनी अंधारी माझघर, दुसऱ्या जिन्याच्या दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर. एका जिन्याने बंगल्यात आणि माझघरात प्रवेश, तर दुसऱ्या जिन्याने स्वयंपाकघरात. 2-2 प्रशस्त जिने, छान वाटायचे. तिसरा मजला उतरत्या छपरांच्या कौलारू आणि वरतून धाब म्हणजे कौलारू छपराला चौकोनी एक भोक, त्याला लोखंडी सळ्या लावलेल्या, प्रकाश आणि हवा आत येण्यासाठी. आणि छोट्या छोट्या भिंतींना 2-2 छोटे छोटे झरोके, खिडक्या. माझघराच्या दुसऱ्या मजल्यावरून वर जायला भिंतीतलाच मातीचा जिना, मातीच्या जमिनी, पण वर सिमेंटने घोटलेली. पाणी सांडले तर जिरले मुश्किल, इतकी गुळगुळीत. पोपड्यांचे नामोनिशाण नाही. शेणाने सारवलेली. पाठीमागे अंगणात मोठा गोठ्यात गाय. अंगणाच्या 2 टोकाला
2 विहिरी, विहिरीवरचे रहाट, विहिरी शेजारी चौक, त्याला लागून बाथरूम, संडास, हो ही डब्याचा आणि पाठीमागे कंपाऊंडची भिंत. सगळा वाडा जिवंत होऊन आजही समोर उभा राहतो. जुन्या माती विटांच्या भिंतींना काळ्या रंगाचे सागवानी दारे डोळ्यांत भरायची. वाड्याचे भव्यपण जाणवते. विशेषतः या चाळीच्या 2 खोल्यात वाड्यात काका काकू, चुलत बहिणी दोघी, एक चुलत भाऊ आणि आजी आजोबा, घरभर माणसेच माणसे आणि ओवरीत पोपट, पोपटाचा टांगलेला पिंजरा, माझघरात रेंगाळणारी पांढरी शुभ्र मनीमाऊ, मुख्य दाराशी बांधलेली मोती कुत्रा, साऱ्यांचीच आठवण येते. काका काकूंची परिस्थिती चांगली. रोज 4 ठाव स्वयंपाक व्हायचा. डबे लाडू चिवड्यांनी सतत भरलेले असायचे. कधीतरी हातावर खाऊ मिळायचा. त्या मानाने माझ्या बाबांना पगार कमी. कधी कधी भाजी भाकरी चटणी पोळीवर भागवायचं. सणावारी गोडधोड कधीतरी व्हायचे. काकू खालच्या मजल्यावर राहायची. झोपाळा खेळण्यासाठी ओवरीत गेले की कधी कधी काकू विचारायची, क्षमा काय जेवण केलंस ग? मी बिनधास्त सांगायची, वरण भात, पोळी भाजी, कोशिंबीर वगैरे वगैरे. प्रत्यक्षात भाजी भाकरी, खिचडी किंवा चटणी पोळी लग्न कार्य समारंभात घालण्यासाठी नवा एक ड्रेस नव्यात ठेवलेला असायचा. मग बाकी एक दांडीवर आणि एक मांडीवर एवढेच कपडे. फाटके कपडे घालावे लागले नाहीत कारण आई नीटनेटके शिवण टिपण करायची. कोंड्याचा मांडा करून खाऊ घालायची. काकूच्या अंगावर ढिगभर दागिने, पण आईने त्यासाठी कधी हट्ट केला नाही की बाबांशी भांडण केले नाही. आहे त्यात निभवायचे आणि ठेवशीर कसे राहायचे, कमीपणा वाटू द्यायचा नाही, पण मानाने राहायचे ह्याचे वस्तुपाठ मी आईच्या वागण्यातून घेतले होते. तिचे भरतकाम, विणकाम, शिवणकाम शिकवले. तिने भरतकाम, विणकाम, शिवणकाम शिकवले. गायन शिकवले. चित्रकला शिकले. रांगोळीच्या वर्गांना गेले. सुंदर सुंदर रांगोळ्या काढायला लागले. नक्षीदार मेहंदी काढू लागले. नाटकात कामे केली. स्वामी मृत्युंजय सारख्या सुंदर सुंदर कादंबऱ्या वाचल्या. कुकिंगचे क्लासेस केले. रुचकर स्वयंपाक करायला शिकले. कविता करू लागले. गोष्टी लिहू लागले. क्रीडांगणावर खेळ तर रोजच खेळायची. दिवस भुर्र उडायचा. अविश्रांत झेप, दांडगा उत्साह, विलक्षण आनंद आणि शांती, अहोरात्र कष्ट, दीर्घोद्योग ह्यांच्या संगतीने बालपणातून यौवनात आले. आई महिला मंडळाची सक्रिय कार्यकर्ती. सतत काही ना काही कार्यक्रम मंडळात व्हायचे. आई कोणत्या तरी कामाची जबाबदारी शिरावर घ्यायचीच. मग तिच्या पाठोपाठ तिची हेल्पर म्हणून मी मागे मागे करायची. सगळ्या स्पर्धात भाग घ्यायची. यश मिळवायची. समवयस्क मुलामुलींत बाजी मारून न्यायची. कुणाच्या कौतुकाच्या नजरा तर कुणाच्या मत्सराच्या, कुणाची शाबासकीची थाप तर कुणाची मला मागे खेचण्यासाठीच कट कारस्थानं. त्यासाठी प्रतिशह खेळकरपणे दिलेले लढे. आयुष्य मजेत चाललं होतं. आव्हानं होती. व्यक्तिमत्वाला कंगोरे पडत होते, झळाळत होते. कधी कधी अपयशही येत होते, पण ते कसे झेलायचे ते आई प्रेमाने समजावत होती. द्वेष, मत्सर, क्रोध यापासून दूर राहायचे. ह्या गोष्टीचे उन्मथन करायचे. सर्व करूनही शांत व समाधानी राहण्याचा मंत्र मिळत होता. आजूबाजूच्या 4 लोकात नावलौकिक मिळत होता. लांब लांब दाट कमरेखाली गुडघ्यापर्यंत रुळणारे काळेभोर केस, चंद्राकृती आकाराचा गोल गटुरा माझा चेहरा सगळ्यांना आकर्षक वाटायचा. गुलाबी रंगाकडे झुकणारे गोरेपण, कमनीय बांधा, थोडेसे अपरे नाक आणि काळेभोर टपोरे डोळे पाहणाऱ्याचे मन आकर्षून घ्यायचे मी. छानसे ठेंगणे ठुसके रुपडे माझे बायकांमध्येही लोकप्रिय होते. कॉलेजमध्ये कॉलेज क्वीन आणि तरुणांमध्ये चर्चेत होते याची जाणीव मलाही होती.
माणसाच्या व्यक्तिमत्वाची एक गंमत असते नाही. आपल्या कर्तृत्वाच्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंत एखादी गोष्ट करू शकू अशी एक कल्पना. स्वतःबद्दल दुसरी गोष्ट असते. दुसऱ्यांच्या काही कल्पना असतात आपल्या कर्तृत्वाबद्दल. तर तिसरी गोष्ट म्हणजे खरोखर आपल्यात असलेल्या दैवी आणि ईश्वरी शक्तीमुळे दाखवू शकलेले कर्तृत्व. माझ्याबद्दलही तेच झाले. सौ छायाताई म्हणजे माझ्या पुढे झालेल्या सासूबाईंना माझ्याबद्दल विलक्षण ओढ वाढली. माझ्याबद्दलही तेच झाले. सौ छायाताई म्हणजे माझ्या पुढे झालेल्या सासूबाईंना माझ्याबद्दल विलक्षण ओढ वाटली. प्रकरण 2 समाप्त.